सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम। आज अतिशय एका वेगळ्या विषयावरती मला चर्चा करायची आहे। मुळात पाऊस आला म्हणून त्या विषयाकडे येतो मी। बघा, खाऱ्या पाण्यातला जो मासा आहे तो गोड पाण्यात पोहू शकतो का, हा सगळ्यात पहिले माझा प्रश्न आहे। तर नाही पोहू शकणार, किंवा गोड पाण्यातला खाऱ्या पाण्यामध्ये पोहू शकणार नाही। तर हे कुठेतरी आपण ओळखलं पाहिजे की आपण नक्की काय करतो। मुळात काही मीडियावरती जे काही आपण बाईट देतो, त्या बाईट देत असताना थोडंसं अभ्यासपूर्वक आपण त्या बाईट देणं गरजेचं आहे, जेणेकरून की समाजाचं नुकसान होणार नाही। बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी स्क्रीन मिळाली म्हणून आपण वाटेल त्या गोष्टी बोलायचं काम करतो, पण जितका आपल्याला अनुभव असतो तेवढंच आपण बोलायचं काम करतो, अभ्यास करून बोलत नाही। म्हणून कुठेतरी आपल्याला एक वेगळा मेसेज जातो की काय समाजामध्ये ज्याला कळतं तोच ह्या विषयावरती चर्चा करू शकतो। म्हणून मला असं बोलायचं आहे की आपण ज्या वेळेस बोलत असताना कुठेतरी समाजामध्ये एक नियमावली झाली पाहिजे की ज्यांच्याकडे अभ्यास आहे त्यांनी त्या चॅनलला त्या विषयावरती बोलणं आहे। संधी मिळाली म्हणून आपण त्या विषयाला बोलायचं आणि त्या विषयाकडे की मला आज त्या बाईटमध्ये बोलायला भेटलं। आज मला सांगा, मला नावं तर मुळात घ्यायचीच नाहीत, पण ओळखून घ्या, आपल्याकडे बरेचसे असे अभ्यासू आहेत जे एखाद्या प्रवक्त्यासोबत पद्धतशीर बोलू शकतात, एखाद्या पत्रकारासोबत व्यवस्थित बोलू शकतात। मुळात मी वर्गीकरणाच्या विषयावरती बोलतो आहे, राजकीय नाही। राजकीय गाडा हा तुम्ही तुमच्या पक्षाचा अनुभव तुम्हाला असतो, तुमच्या संघटनेमधले जेवढे कुणी असतील त्यांची नावं तुम्हाला माहिती असतात, त्यांची कारकीर्द किती आहे काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात, म्हणून ते ठोसून तुम्ही मांडू शकता। परंतु वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये कुठेतरी आपण अभ्यास करून बोलणं गरजेचं आहे। आणि अभ्यासपूर्वक अशी काही लोक आहेत ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने वर्गीकरणाचा अभ्यास आहे, फार सुप्रीम कोर्टापर्यंत तो अभ्यास आहे। अशी सुद्धा काही माणसं आहेत की त्यांनी, मी मध्यंतरी तो विषयसुद्धा सांगितला होता, तर अशा लोकांना नेमा की ती लोकं तिथे बाईट देऊ शकतात। त्या बाईटच्या माध्यमातून ते समाजाला कशा पद्धतीने न्याय मिळू शकतो, किंवा आम्ही कसे खरे आहोत, आम्ही कसं संविधानाच्या आधारावरती बोलतो आहे, संविधानाने काय अधिकार दिला आहे आम्हाला, किंवा ती काय तरतूद आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सांगायला पुन्हा एकदा सांगतो अभ्यासू माणूस लागतो। आणि तुम्ही आहात, अभ्यास आहे तुमच्याकडे, नाही असं नाही, पण त्या विषयावरचा नाही आहे हे मला बोलायचं आहे। आणि त्या विषयावरचा जरी तुमच्याकडे अभ्यास असला तरी जितका समोरच्या माणसाकडे अभ्यास आहे तितका आपल्याकडे आहे का, कारण ते क्षेत्र आपलं नाही आहे ना, म्हणून त्या क्षेत्रातलाच माणूस आपल्याला या सगळ्या विषयामध्ये उतरवणं गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं। क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम।